ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या आगरी कोळी समाजाचे 2024च्या विधानसभा निवडणुकीत किती विधानसभेत लोकप्रतिनिधी पोहोचले या संदर्भात आपण आढावा घेऊया. महाराष्ट्रातील स्टार विधानसभा मतदारसंघापैकी एक असणाऱ्या ऐरोलीमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली. या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या असणारं वर्चस्व कायम राहिलं आहे. या मतदारसंघामध्ये भाजपवाशी झालेले गणेश नाईक यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. या मतदारसंघामध्ये 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने या ठिकाणी वर्चस्व मिळवले. आता 2024 मध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना संधी दिली आणि ते गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात हाय व्होल्टेज लढतीपैकी एक असणाऱ्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात 2024च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. पण भाजपच्या उमेदवाराने अटातटीच्या लढतीत हा गड राखला आहे. बेलापूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 2 निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी इथून विजय मिळवला. त्यामुळेच जायंट किलर मानल्या जाणाऱ्या मंदा यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केलं. पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी विजयाचा चौकार मारत पुन्हा चौथ्यांदा विजय मिळवला. जवळपास 50,000च्या मतांनी आघाडी घेत शेकापचे उमेदवार बळीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला. अलिबाग विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले आहेत. शेकोपाच्या चित्रलेखा उर्फ चिऊताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने त्याने पराभव केला आहे. महेंद्र दळवी यांना एकूण 1,13,599 मते पडली तर चित्रलेखा यांना 84,034 मते पडली. तब्बल 29,565 मताच्या फरकाने चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला. पेन सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर यांचा तब्बल 60,810 इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव करून रविशेठ पाटील यांनी दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. भाजपच्या रविशेठ पाटील यांना 1,24,631 मते मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर यांना 63,821 मते मिळाली. तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांना 28,191 मते मिळाली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांना एकूण 81,516 इतके विक्रमी मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 55,108 इतकी मते मिळाली. महाविकास आघाडीतर्फे उभे असलेले ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांना 39,512 मतावर समाधान मानावे लागले. या तिरंगी लढतीत भाजपचे सुलभा गायकवाड यांना 26,408 इतक्या मताची आघाडी घेत विजय प्राप्त झाला. कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासूनच मोरे यांनी मताची लीड घेत आपला 1 नंबर कायम ठेवला आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला आहे. शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिम येथील मतदारांनी राजकारणामध्ये नवीन अध्याय रचल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी थोडक्या नव्हे तर तब्बल 42,454 मतांनी आपला विजयाची भगवी पताका फडकवली आहे.